महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। भंडाऱ्यातील कार्यकर्त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप सर्वेलन्सवर टाकले आहेत असं खळबळजनक वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे। भंडारा शहराला सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही, या भंडारा शहराला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही। एक चुकीचे बटन, एक चुकीचे बटन तुमसरला, एक चुकीचे बटन साकोलीला, पवनीला, आणि त्यामुळे नेत्यांनी विचार करायचा। आवेशामध्ये तिकीट न भेटल्याच्या रागामध्ये आपण त्या ठिकाणी भडा तमाशा उभा करतो। पण एक चुकीचं मत तुम्ही केलेली एक बंडखोरी हे पक्षाला किती नुकसान करेल, येणाऱ्या विकासाला किती नुकसान करेल। पक्ष एवढा मोठा झाला की 51% मत मिळाले, 1.5 कोटी सदस्य त्या पक्षाची आहे। एक नगरपालिकेने कमी असं होणार नाही, पण देवेंद्र फडणवीस सरकारचा, मोदी सरकारच्या योजनेचा पट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही। आपल्या पक्षाची इज्जत पणाला लागली असताना एक जरी कार्यकर्ते बदलांनी केली, पंकज परदेने मी 5 वर्ष आमचे दरवाजे बंद केल्याशिवाय राहणार नाही, या आपण लक्षात ठेवून घ्या। ना पंकज आणि मी आता पोलिसांकडे मागवणार, आपले सर्व्हिलन्स पण टाकणार, तसे भंडाऱ्याचे सर्व व्हॉट्सअप सर्व्हिलन्स पण टाकले आहे। कोण काय बोलतो म्हणतो व्हॉट्सअप, तुम्हाला काय वाटतं तुमचे व्हॉट्सअप सर्व्हिलन्स पण नाही? कोण काय भेटतो आम्हाला माहिती नाही। म्हणून या ठिकाणी पहिला निर्णय काय, पहिला निर्णय काय आजचा भारतीय जनता पार्टी लढवायची ना, तिथे जाहीर लढवायची, एकच लढवायची। तुम्ही 51% लढाई लढणार, मी पूर्ण सरकारचा जेवढा पैसा लागेल तेवढा मी भंडारा, साकोली, तुमचा पवनीकडचा आंदोलन करणार नाही। जेवढा नागपूरला न्याय मिळेल तेवढा भंडारा न्याय, जेवढा मध्ये न्याय मिळेल तेवढा पंकज भंडारा न्याय देईल। जेवढी ताकद आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपले आमदार निवडून आणण्याकरता लावली, 288 पैकी 237, भाजपा 149 पैकी 167 आमदार भाजपचे निवडून आले, 92% आमदार निवडून आले। त्यापेक्षाही जास्त ताकद भंडारा जिल्ह्यामध्ये लावणार आहे, तुमच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत लावणार आहे, विधानसभेपेक्षा जास्त। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।